नमस्कार मित्रांनो, जी.के. मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 16 सप्टेंबर 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पडणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. आशियाई हॉकी कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर बरोबर उत्तर ऑप्शन बी आपल्या प्यारा भारत देशाने आशियाई हॉकी कप 2025 चे विजेतेपद हे जिंकलेले आहे. तर आतापर्यंत आपल्या प्यारा भारत देशाने 4 वेळा आशियाई हॉकी कप जिंकलेला आहे. तर उपविजेता देश आहे दक्षिण आफ्रिका व या खेळाचे ठिकाण राजगीर स्पोर्ट कॉम्प्लेक्स बिहार या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. तसेच या खेळाचा दिनांक 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या दरम्यान हे खेळ खेळवले गेले. तसेच या खेळामध्ये एकूण संघ होते 8 व भारताचा कर्णधार होता हरमनप्रीत सिंह व भारताने 8 वर्षांनी हा कप जिंकलेला आहे. तर प्लेयर ऑफ द मॅच आहे दिलप्रीत सिंग. प्रश्न दुसरा. US ओपन 2025 कोणी जिंकले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी कार्लोस अल्कराज यांनी US ओपन 2025 हे जिंकले आहे. तर हे 6वे ग्रँड स्लॅम विजेतेपदक हे जिंकले आहे. तसेच उपविजेता आहे यानिक सिन्नर इटली या देशाचे. तसेच दुसरा US ओपन विजेतेपदक हे कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेले आहे. प्रश्न तिसरा. देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते बनले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी केरळ हे राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य हे बनलेले आहे. तर पर्यटन क्षेत्रातील सर्व कामांमध्ये महिला आहेत. तसेच टू ऑपरेट, गाईड, हाऊसबोट चालक, रिसॉर्ट, होमस्टे इत्यादी ठिकाणी महिला आहेत. तसेच या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे महिला सबलीकरण, रोजगार निर्मिती आणि सुरक्षित पर्यटन. केरळ राज्याबद्दल माहिती पाहू. राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. तसेच केरळ राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यसभा सीट आहेत 9, लोकसभा सीट आहेत 20 व विधानसभा सीट आहेत 140. प्रश्न चौथा. कोणत्या देशाने पहिल्या स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्र फ्लेमिंगोची यशस्वी चाचणी ही घेतलेली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन बी युक्रेन या देशाने पहिल्या स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची म्हणजेच FP5 फ्लेमिंगोची यशस्वी चाचणी ही घेतलेली आहे. तर हे एक लांब पल्ल्याचे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. तसेच युक्रेनियन स्टार्टअप फायरपॉइंट त्यांचे पहिले क्रूझ क्षेपणास्त्र आहे व 3000 किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते. तसेच ताशी वेग आहे 900 किलोमीटर प्रति तास. तसेच युक्रेनच्या शस्त्रागारातील पहिली स्वदेशी बनावटीचे जड क्षेपणास्त्र प्रणाली ही बनवलेली आहे. तसेच युक्रेनची राजधानी आहे कीव. चलन आहे युक्रेनियन रिव्हिनिया. तसेच अध्यक्ष आहेत व्लोदिमीर झेलेन्स्की. पंतप्रधान आहेत युलिया स्विरिडेंको. प्रश्न पाचवा. जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क कोणत्या राज्यात बांधला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क हा बांधला आहे. तर पार्कचे नाव आहे अनोखी दुनिया. ठिकाण आहे खुर्जा उत्तर प्रदेश या ठिकाणी. तसेच बुलंदशहर जिल्हा राज्याचे सिरेमिक कॅपिटल म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे हा बांधलेला आहे. तर क्षेत्रफळ आहे 2 एकर व बांधकामाचा खर्च आहे 5.86 कोटी. तसेच पार्कात 80 टन सिरेमिक कचरा वापरला गेला आहे. तर तुटलेली भांडी, कप, चहाच्या भांड्या आणि इतर सिरेमिक वस्तूंना कलात्मक स्वरूप देण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेश या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी लखनौ. राज्यसभा सीट आहेत 31, लोकसभा सीट आहेत 80, विधानसभा सीट आहेत 403. तसेच मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल.
प्रश्न 6वा. जगातील पहिला 5 दिवसीय सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर उत्तर आहे ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये जगातील पहिला 5 दिवसीय सूर्योदय महोत्सव हा आयोजित केला जाईल. तर गाव आहे डोंग, अंजवा जिल्हा व अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी सूर्योदय महोत्सव हा आयोजित केला जाईल. तर आयोजनाचा दिनांक आहे 29 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत आयोजित केला जाईल. तसेच डोंग हे भारतातील पहिले ठिकाण जिथे सूर्यकिरण भारतीय मातीला स्पर्श करतो. तसेच उद्देश आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि साहसी आणि निसर्गप्रेमींसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी. अरुणाचल प्रदेश राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 20 फेब्रुवारी 1987. राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम. राज्यसभा सीट आहे 1, लोकसभा सीट आहे 2 व विधानसभा सीट आहेत 40. प्रश्न 7वा. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी सी.पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर उपराष्ट्रपती निवड 9 सप्टेंबर 2025 रोजी झाली आहे. तर एनडीए उमेदवार म्हणून विजयी झाले आहेत. तसेच 15वे उपराष्ट्रपती आहेत. तर 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे होते. प्रश्न 8वा. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोठे सुरू झाली आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा राज्यामध्ये भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही सुरू झाली आहे. तर हरियाणातील जिंद आणि सोनीपत दरम्यान ही ट्रेन सुरू झाली आहे. तर या ट्रेनची निर्मिती ही चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये ही ट्रेन तयार करण्यात आली आहे. तर ट्रेनचा उद्देश आहे भारतातील रेल्वेला कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने एक पाऊल पुढे नेणे हा यामागचा उद्देश आहे. तर हरियाणा राज्याबद्दल माहिती पाहू. हरियाणा राज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1966. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी. राज्यपाल आहेत असीम कुमार घोष. राज्यसभा सीट आहेत 5, लोकसभा सीट आहेत 10, विधानसभा सीट आहेत 90. प्रश्न क्रमांक 9वा. स्केचर्स कंपनीने अलीकडे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी मोहम्मद सिराज यांची स्केचर्स कंपनीने अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. प्रश्न 10वा. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी सातारा या ठिकाणी 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आले आहे. तर ठिकाण छत्रपती शाहू स्टेडियम या ठिकाणी. तर संमेलनाचे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील. स्वागताध्यक्ष आहेत शिवेंद्र सिंहराजे भोसले. तर हे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. तर संमेलनाचे बोधचिन्ह आहे शी द फडणवीस. तर 32 वर्षांनी साताऱ्यात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर यापूर्वी 1905, 1962 आणि 1993 मध्ये साताऱ्यात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.